सगळेवाले तुम्ही दोघं पाठीमागं थांबून घ्या. सिग्नल ग्रीन मिळालेलं आहे. आता खरी परीक्षा आहे बरं का आमदार तुमची. येस, आता सगळे झिगझॅग झुरळासारखे इकडे तिकडे पसरतात, एक्सपांड होतात. टायर दिसायचं बंद झालं की गाडी थांबून घ्या. बस, कुणी म्हणा नंबर प्लेट, कुणी म्हणा लोगो, टाटा टाटा, सगळेवाले तुम्ही दोघं पाठीमागं थांबून घ्या. सिग्नल ग्रीन मिळालेलं आहे. आता खरी परीक्षा आहे बरं का आमदार तुमची. येस, आता सगळे झिगझॅग झुरळासारखे इकडे तिकडे पसरतात, एक्सपांड होतात. आपल्याला पहिली गोष्ट लेन पाळायची सिग्नलवर. 5-10 सेकंदाला आरसा सतत बघायचा आहे, कारण सगळ्यांना घाई असते पुढे सरकण्याची. चला, त्यामुळे लेन पाळा. पाहिजे तर फर्स्ट गिअर मध्येच काढा, चालेल एक वेळेस बरं का, पण झिगझॅग करू नका बरं का. सेकंड घ्या, आता थोडा वाढतोय आरपीएम. घर इंजिन मधनं आवाज आला ना आमदार, की ओळखून घ्यायचं की आता माझ्या गाडीला त्रास होतोय, मला पुढचा गिअर हवंय. चला, लक्षात ठेवा लर्निंग मित्रांनो, टाइम टू टाइम गिअर शिफ्ट करा त्यानुसार. आता गाडीला प्रॉब्लेम येईल, ॲव्हरेज तर मार खाणारच आहे तुमचा. राईटची कार जवळ आहे बघा. अशा प्रकारे पाहू शकता पर्सनल ट्रेनिंग चालू आहे स्टुडंटच्या कारवर, टाटा नेक्सॉनवर आपलं. राईटची कार जवळ आहे. आता राईट इंडिकेट लावा. पहिल्या गिअर घ्या ना, 0 झाले मार्केट. हा, ले पण डाऊन झाले की सेकंड चालवायचं नाही, लोड पडतो इंजिनवर. येस, परफेक्ट मॅन, परफेक्ट. आता सर हे मी सांगितलं, हे तुम्ही करा. 5-10चा वेग झाला की गिअर काढायला शिका, जास्त इंजिनवर लोड देऊ नका. चला, रेस द्या हळूहळू. आता सेकंड. येस, परफेक्ट. आपल्याला ब्रिजवरनं जायचं आहे आता, त्यामुळे आपल्याला जी लेन मायनस मध्ये पुढे राईट सरकायचं आहे. आरशात एक नजर, पुढे एक नजर, असा कार्यक्रम करत करत लेन बदलला. डायरेक्ट लेन बदलू नका, बिकॉज पॉवर स्टेरिंग म्हणतं मला हिसका झटका मारलेला अजिबात चालणार नाही. चला, जाऊ द्या. फ्लॅट ब्रेकर होता, 2 टायर पुढचे क्रॉस झाले की रेस करायचा, कारण पुढच्या टायरांवर कसं इंजिनचं वजन असतं सर. जोरात गेला, खाली मार लागला, इंजिन ऑइल चेंबर फुटला की प्रॉब्लेम येईल, गाडी लॉक होईल. त्यामुळे नेहमी फ्लॅट ब्रेकरवर पुढचे 2 टायर गेले की रेस करू शकतो. हाईटवाल्या ब्रेकरला 4 टायर घालवायचे. सर मिरर चेक, इंडिकेटर लावा, मायनस राईटची लेन. परफेक्ट. येस, टाटा नेक्सॉनची ब्रेक लाईट डार्क होती, म्हणजे आपलाही पाय क्षणाला ब्रेकवर आला पाहिजे. ज्या माणसाचा उजवा पाय बदलतो लर्निंग मित्रांनो, तो भविष्यात परफेक्ट ड्रायव्हर होतो. ज्याचा उजवा पाय रेसवर राहतो तो प्रॉब्लेममध्ये जातो. त्यामुळे काळजी घ्या. उजवा पाय ब्रेक, ॲक्सेलेटर चेंज करा. आमदार तुम्ही राईटच्या लेनमध्ये ठेवा गाडी, मिरर चेक करून. येस, लेफ्टची लेन यूज करू नका. स्टडी करा की पुढे बघा कुठली लेन स्लो आहे, रिक्षा स्लो आहे बघा, म्हणजे तिथं जाऊन लेन बदलण्यापेक्षा बिफोर आधीच लेन बदलली आपण. आता राईटच्या आरशात बघा, डिवायडर पासून हातभर आत आहे का मी, त्याही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. तुम्हाला असंच गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा. पाहू शकता मी पाठीमागं बसून ट्रेनिंग देतोय सरांना. सरांचा एक कॉन्फिडन्स जबरदस्त आलेला आहे. नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम पहा, सेम ID. 2,500 व्हिडिओ बनवलेत मी. फेसबुकला जा, फेसबुकला व्हिडिओ आहेत, यूट्यूबला लॉंग व्हिडिओ आहेत, घाट हायवे. असंच गॉगलवाल्या बाबाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करा विसरू नका, आणि शेअर मात्र करा विसरू नका. सर ब्रिजवर आहोत, तिरका ब्रिज असेल, उतारावर असेल तर रेसचं प्रमाण कमी ठेवायचं. येस, सिच्युएशननुसार रेसमध्ये बदलाव पाहिजे. उगाच कुठे बी रेस ओढत बसायचं नाही. स्ट्रेट रोड आला की जरा गाडी पळवायची, वळणं, क्रॉस, तिरका रोड आला की कंट्रोलमध्ये राहायचं, ते रेस. येस, आता सरळ रोड आला, आता आपण रेसवर काम करू शकतो. परफेक्ट, चलते रहो आपके हिसाब से. आता बघा, स्विफ्टची लाईट ब्रेक लाईट डार्क होते, म्हणजे पुढे काहीतरी अडचण आहे. येस, त्या रेस द्या हळूहळू. जाऊ द्या, त्या रेस. राडा. नमस्ते दादा, मी आहे चमत्कारी गॉगलवाला बाबा. तुम्हालाही असं विनोदी पद्धतीनं गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा. लर्निंग मित्रांनो, PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स इन्स्टा ID माझी नक्कीच फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करा, वाहतुकीच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून. थँक्यू सो मच. पाहू शकता पर्सनल ट्रेनिंग चालू आहे आपलं. असंच तुम्हालाही गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.